सोलापूर जिल्ह्यामध्ये एक खूपच चक्रावून टाकणारी घटना घडलेली आहे। पत्नीला जाळून मारल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पतीला अटक केली, पण काही दिवसांनी तीच बायको तिच्या प्रियकरासोबत जिवंत सापडली। ही गोष्ट आहे मंगळवेढा तालुक्यातील। तिथं गवताच्या गंजीत एका महिलेचा जळलेला मृतदेह सापडला होता। त्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। काही वेळातच मयत महिलेचे नाव हे किरण नागेश सावंत असं सांगण्यात आलं। किरण ही पंढरपूरच्या दशरथ दांडगे यांची मुलगी। तिचं लग्न नागेश सावंत या व्यक्तीसोबत झालं होतं आणि त्यांना एक 2 वर्षाची चिमुरडी मुलगी सुद्धा आहे। 14 जुलै रोजी सकाळच्या सुमारास किरणच्या चुलत सासऱ्यांचा किरणच्या वडिलांना फोन आला। त्यांनी सांगितलं की किरणने स्वतःला पेटून घेतलं। तिचा मृतदेह घराजवळच्या गवताच्या गंजीत सापडला आहे। किरणच्या वडिलांनी धावतच सासरी पोहोचले। तिथं पती नागेशनेही हे सांगितलं की किरणने स्वतःला जाळून घेतलं आहे, पण काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांच्या मनात आला, म्हणून त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गंभीरतेने तपास केला आणि नागेशला अटक केली, पण काही दिवसातच धक्कादायक गोष्ट समोर आली। जी किरण मेली म्हणून सांगितलं जात होतं, ती किरण साताऱ्यामध्ये एका पुरुषासोबत जिवंत सापडली आहे आणि तो पुरुष तिचा प्रियकर असल्याचंही समोर आलं आहे। आता प्रश्न असा निर्माण झाला की मग गवताच्या गंजीत जळून जी महिला मेली तर ती कोण होती? खरं तर हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचं झालं आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि DNA चाचणीसाठी नमुने सुद्धा घेतलेले आहेत। या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं? किरणने का असा बनाव रचला? तिचा प्रियकर कोण आहेत आणि जिचा जीव गेला ती बिचारी महिला कोण होती? हे सगळं तपासाअंती समजेल। तर मित्रांनो, तुम्हाला ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया काय आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही जर या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवत राहा। धन्यवाद।